लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे। त्यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी महासंघ आक्रमक झाला असून महाराष्ट्रातील व चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडती रद्द करून नव्याने सोडत काढण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे। मार्च 2025 मध्ये ग्रामविकास विभागाने सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडती काढल्या होत्या। या सोडती मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 30 व मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक नियम 1964च्या पोट नियम 3, 4, 5 व 6 अन्वये अनुसूचित जाती जमाती, मागास प्रवर्ग व स्त्री प्रवर्गासाठी आरक्षण दिले होते। 23 एप्रिल 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 92 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सोडती काढण्यात आल्या, परंतु चिमूर तालुक्यात मागास प्रवर्गासाठी एकही सरपंच पद राखीव ठेवण्यात आले नाही। परंतु 6 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षण मान्य केले आहे। त्यामुळे न्यायालयीन निर्णयाचा विचार करून ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडती नव्याने काढण्याची मागणी सर्वत्र होत आहे। पाहूया याबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर काय म्हणाले। मार्च 25 ला सरपंच पदाचं आरक्षण निघालं होतं महाराष्ट्रभर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 23 एप्रिल 2025 ला आरक्षण सोडत झाली। 92 पदासाठी ते ग्रामपंचायतमध्ये सरपंच सोडत निघाली। त्यामध्ये चिमूर तालुक्यामध्ये आमच्या नागरिकाचा मागास प्रवर्ग यासाठी कोणतीही पुरुष म्हणजे मागासवर्ग परिवारासाठी कोणतीही जागा आरक्षित ठेवली नाही आणि आता नुकताच 6 तारखेला सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला त्यामध्ये 27% आरक्षण निश्चित झालं। पण आमची एवढीच मागणी आहे की सरकारकडे की सर्व सरपंच पदाचं आरक्षण हे 27% करावं, यासाठी आज आम्ही इथं येऊन निवेदन दिलं आहे।